अगोदर पाणी उकळायला ठेवून त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे. त्याच्यानंतर या पिठामध्ये हे जे आपले पोहे खाण्याचे चमचे असतात, हे 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी चवीसाठी मिरची आणि आलं याचा ठेचा केलेला आहे. तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल. हा ठेचा टाकल्यानंतर एका भांड्याला आपण अगोदरच तेल लावून ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे बस. आणि हे थोडं थोडं पीठ घालून पाणी भिजवून घ्यायचंय. पीठ भिजवून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून. पीठ खूप सैल किंवा खूप घट्ट करायचे नाहीये. या पद्धतीमध्ये पीठ ठेवायचंय. आता आपण या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. टॅप करून घ्यायचंय आणि हे पाणी जे उकळलेले त्याच्यामध्ये ठेवून आपल्याला हा ढोकळा 20 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. त्याच्यावर पॅक झाकण ठेवून 20 मिनिटं साठी ठेवून द्यायचंय. 20 मिनिटानंतर आपण बघू आपला ढोकळा कसा झाला आहे तो. पूर्ण बंद करायचा. आपला मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. आपण फोडणीची तयारी करू. कढईमध्ये घालायचं थोडंसं तेल. मोहरी तडतडून द्यायची आहे. जर तुम्हाला ढोकळ्याचं पीठ आवडलं तर नक्की ऑर्डर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. झालेला आपला ढोकळा. आता ही फोडणी आपण याच्यावर घालून घेऊ. तुम्हाला जर ह्या पाण्यामध्ये पुन्हा पाणी आणि साखर घालून हे तयार करायचं असेल तर तुम्ही तशी फोडणी तयार करून घालू शकता. मस्त आपला असा स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. आपण याला कट करून दाखवते मी तुम्हाला.
मस्त स्पॉन्जी डोसा तयार. पीठ जर आवडलं नक्की ऑर्डर करा.